ज्ञानत्व हरोणि बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे महापुण्य राशी नमस्कार माझा तया श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। पाहे पाध्वजेचे चिरगुट पाहे पाध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट तैसा मीक पतित तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवढे मसी पत्र ते केवडे रावो चालवी आपुल्या पाडे राहू चालवी आपुल्या पाडे तैसा मी एक पतित परिशुद्धा मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित देवी वरुदा बाप रुक्मा देवी वरुदा करावे अपुल्या ब्रिदा आपल्या बिदा तैसा मी कपतित तैसा कपटित मुद्रांकित परी तुझा मुद्रांकित हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत मोतीराम महाराज की जय श्री शिवाजी महाराज की जय श्री भगवान वाच पार्थने वेहणामुत्र विनाशतश्च विद्यते नहि कल्याण कृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति तव कृष्ण मनति पार्थ जया मोक्ष सुखी आस्था तव कृष्ण मनती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तवा मोक्षा वांचुनी व्यथा गती आहे गा तया मोक्षा वाचुनी अन्यथा गती आहे गा प्रचुले ते एक घडे जे माझारी विश्वावे पडे परी तुले हिची एक घडे हे माझ्यारी विसवावे पडे रे ऐसे निसुरवाडे जो देवा नाही ते परी ऐसोनी सुरडे देवा नाही एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता एरवी अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता दिवसा आधी ठाकिता सहन सिद्धी ते
तरी दिवसा दिवसा परी ते तुला वेगू नव्हेची म्हणून या विसावा तरी निकाची परी परी ते तुला वेगून वेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्षू तव तैसाची ठेविला असे पाठी बघा, तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी असता तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का. भगवंताला योग विचारला, भगवंतांनी योग सांगितला. योग अवघड आहे म्हणला, भगवंतांनी रस्ते सांगितले योग करण्याचे. आणि पुन्हा काय म्हणला, देवा हे करीत करीत जर मदतच मिळालं तर काय होते, जीवनच पुरलं नाही तर काय होत, हे विचारायला पाहिजे महाराज. याला लाईफ इन्शुरन्स म्हणतात आपल्या इकडे. अर्जुनानं भक्ताचं इन्शुरन्सच काढला. तेव्हा कृष्ण म्हणते पार्था, त्यावेळेस भगवान म्हणू लागले, अर्जुना जया मोक्ष सुखी आस्था, ज्याला मोक्ष सुखाची आस्था आहे, अपेक्षा आहे, तया मोक्षा वाचून अन्यथा गती आहे का. त्याला मोक्षाशिवाय इतरत्र गती आहे का असा तुझा प्रश्न आहे परी. पण त्याचं उत्तर कसं आहे बघ. परी ए तुले हेची एक घडे जे माझारी विसवावे. मोक्षाच्या आस्थेनं निघालेल्याला मोक्षच मिळतं, पण आयुष्य नाही पुरलं तर समज थोडीशी विश्रांती आहे मोक्षाच्या मार्गावरची. मिळत दुसरं नाही, काही नाही बघ. जे माझारी विसवावे पडे तेही परी ऐसे सुरवाडे जो देवा नाही. यरवी अभ्यासाचा उचलता पाऊल जरी सुरवाडलेली वाट आहे. ज्या वाटेनं जाताना मोक्षापर्यंत जायचंय, एक आहे थोडासा मुक्काम वाढेल, दुसरं काय होणार नाहीतर कसं आहे, यरवी अभ्यासाचा उचलता पाऊल जरी चालता. अभ्यास करायचा आहे म्हणून एक पाऊल जरी चालला तरी दिवसा आधी ठाकीता. तस तर त्याला काही वेळ लागत नाही, पण तरी सुद्धा त्या मार्गाने जात असताना परी ते तुला वेगू नव्हेचे म्हणून विसावा तरी निकाचे. एकाच पावलात तिथं पोहोचू शकतो सोहम सिद्धीपर्यंत, पण जर तो वेग त्या योग्याकडे नसेल, त्या साधकाकडे नसेल, म्हणून विसावा तरी निकाचे. त्याला निश्चित विसावा घ्यावा लागेल, परंतु त्याच्या पाठीमाग मोक्ष निश्चित आहे. पाठी मोक्षू तव तैसाची ठेविलास. त्याला मोक्ष मिळणार आहे, एक आहे वेळ लागणार आहे. कारण गाडी पंढरपूरला निघाली, कार असेल तर लवकर जाईल, ऑटो रिक्षा असेल तर 2 तास उशीर लागेल, बैलगाडी असली तर 8-10 दिवस लागेल. दुसरं काय होणार आहे. पंढरपूरची दिशा बदलणार आहे का? पंढरपूरचे काही 20 किलोमीटर वाढणार आहेत का? नाही. तशा प्रकारे त्याच्या हाती निश्चित मोक्ष आहे, फक्त काय होणार, वेग मागे होणार आहे. अशा प्रकारे भगवान म्हणतायत, प्राप्य पुण्य कृतां लोका नुषित्वा शाश्वतीः समाः सुचिनां श्रीमंतां गेहे योग भ्रष्टोभिजायते. वाचा. एक कविता कहे ऐसे शतमखा लोक सायासे
ऐसे तव दुःख हे कैसे जे शतमका लोक सायासे ये तो पावे अनायासे कैवल्य कामो ये तो पावे अनायासे कैवल्य कामो मग तेथेची जे अमोय अलौकिक भोग मग तेथेची जे अमुक अलौकिक भोग भोगे रंग कंटाळे मन मन भोगी काही सांग कंटाळे मन हा अंतराय अवचिता का ओढवला भगवंता हा अंतरावय अवाचिता अवचिता ओढवला का भगवंता ओढवला भगवंता भोग भोगिता अनुतापी नित्य ऐसा जन्मे संसारी परी सकळ माहेरी धर्माची माहेरी बा उगवे आगरी विभवया श्रियाचा जया ते नीती पंथे चालीचे सत्य ब्यूत बोलीचे ಇಂದ್ರಾಗ ವಯಸ್ಸು ಬರ್ತಾ ನೋಡು देखावे ते देखीजे शास्त्र दृष्टी ನನಗೆ ನಂಬರ್ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗದಂತ ಈಗ वेद तो जागेश्वर जया व्यवसाय निजाचारू वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारू मंत्री जयाते सारा सार विचारू मंत्री जया जयांच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ते ग्रह देवता आदि रुद्धी जया ते देवता आदि ऐसी निज पुण्याची हा जोडी वाढीवली सुख समृद्धी कुवाडी ऐसी पुण्याची जोडी वाढीवली सर्व सुखाची कुवाडी ये जन्मे तो सुरवाडी योग चुतू ये जन्मे तो सुरवाडी योग चुतू अथवा ज्ञान अग्निहोत्री ऐकी कवती कहे कैसे जे शतमखा लोक सायासे ऐका कौतिक आहे जे शतमका लोक सायासे ते तो पावे अनायासे कैवल्य काम 100 यज्ञ करणाऱ्या इंद्रालाही सायास पडतात पुरुषाला अनायासे प्राप्त 100 यज्ञ केल्यानंतर स्वर्ग सुख मिळतं परंतु स्वर्ग सुखाच्या अपेक्षा न करता मोक्ष सुखाच्या अपेक्षा करणाऱ्याला निश्चित काय मिळतं स्वर्गामध्ये मोक्षामध्ये फरक काय स्वर्ग सुख हे बंधनाच्या अलीकडचं आहे इंद्रपणाची उटी होत त्याला माघारी यावं लागतं मोक्ष त्याला म्हणावं जिथं पोहोचल्यानंतर च्युती नाहीये जिथं पोहोचल्यानंतर माघारीच नाहीये ईश्वरात जाऊन ईश्वर होणे पुन्हा देह संबंधाला न येणे पुन्हा जन्माच्या गुताड्यात न पडणे याला मोक्ष सुख
त्या मोक्ष सुखाच्या अपेक्षेनं जो चालायला निघालाय त्याला सहज स्वर्ग सुख मिळतं. जर तो तिथं पोहोचला नाही तर म्हणजे स्वर्ग वाटतला रस्त्याचे नाही, कारण तो सत्कर्म करतो मोक्ष सुखाचे चालत असताना, आणि सत्कर्म पुण्यात परिवर्तित होतं. पुण्याचा परिणाम स्वर्ग आहे. भगवान म्हणतायत 100 यत्न केल्यानं जो स्वर्ग मिळत नाही तो स्वर्ग मोक्ष सुखाच्या वाल्याला सहज मिळतो. ते तो पावे अनायासे कैवल्य कामो. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कंटाळे. मग तू स्वर्गातले भोग भोगत असताना त्याच मन कंटाळेपर्यंत होऊ शकतो. हा अंतरायो अवचिता का ओढवला श्री भगवंता. ऐसा दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. परंतु जायचंय कुठं हो? मोक्षात. सध्या अर्जुनाचा प्रश्न आहे. मोक्ष सुखासाठी अभ्यास योगावरती विराजमान होऊन निघालेला पुरुष आतमध्येच मेला, आयुष्य कमी पडलं, त्याला योगभ्रष्ट म्हणतात. अशा योगभ्रष्टाची गती काय आहे? भगवंतानं सांगितलं तो अर्ध्या वाटत जर थांबला तर स्वर्गाला जातो, आणि स्वर्गाला गेल्यानंतर तिथले अमोघ भोग भोगत असताना त्याचं मन जर कंटाळलं, लक्षात घ्या, त्याचं मन जर स्वर्ग भोगात रमलं नाही तर, आणि जर रमलं तर या दोन शक्यता निर्माण होतात. हा अंतरायो अवचिता का ओढवला श्री भगवंता. अर्जुनाच्या मनात लगेच प्रश्न उभा राहिला. जायचंय मोक्षाला आणि हा सांगालाय स्वर्गाचा. हा अंतराय का ओढवला? त्याचं आयुष्य कमी पडलं. पण तरीही भगवान म्हणतायत ऐसा दिवी भोग भोगिता अंतापी नित्य. जो स्वर्गातले भोग भोगत असताना नित्य अनुतापानं तप्तय, मला हे नकोय, मला मोक्ष हवाय. पाठी जन्मे संसारी. जो स्वर्ग भोगात रमत नाही तो संसारात पुन्हा जन्माला. परी सकळ धर्माची माही. मग कुठे जन्माला येतो? कुठेही जन्मत नाही महाराज. सकळ धर्माची माही. संपूर्ण धर्माचं माहेर घर पवित्र संस्कृती. लांबा उगवे आगवे आगरी विभज विभवश्रेयेच्या. बघा तो नंतर फिरून मृत्यूलोकात जन्माला पावतो, पण सर्व धर्माचे माहेरघर असणाऱ्या कुळामध्ये आणि शेत कापल्यानंतर भात गोट्यांचे शेत जसे जोराने फोफावते तशी ऐश्वर्याची वृत्ती. ते ज्याला आपण खोडवा पीक म्हणतो का, आयतं येतं, त्याला पेरायची गरज लागत नाही महाराज. ऊस कापावा लगेच येतं ते खोडव्यापासून. तशा प्रकारे सांगतायत की तो धर्मवान घरामध्ये जन्माला येतो. लक्षात घ्या, आपण जर वाईट संस्काराच्या लोकांच्या घरी जन्माला आलो असतो तेव्हा वयाच्या 25-30 वर्षी एखाद्या महात्म्याची गाठ पडली असती, त्यानं कधी तर परमार्थ सांगितला असता, बाराने कळला नसता, पहिली गोष्ट ऐकलाच नसता. आणि असे काही विचित्र आहेत मला, विचित्र कुळात जन्माला आले. ते वाईट नाही, पण ते इकडे येतच नाहीत कारण त्यांना ते ऐकावंच वाटत. परंतु भगवंतांना सांगितलं त्यांचा जन्म पवित्र कुळात होतो. त्यांचा जन्म कुठं होतो? पवित्र कुळात होतो, कारण त्यांचं ते मागचं डिपॉझिट आहे. लांबा उगवे आगरी विभवश्रेयेच्या. म्हणून तर लेकर महाराज लहानपणातच परमार्थाला लागतात. आणि ही परमार्थी गुण काय येतात? ही मागच्या जन्माचं पुण्य आहे. ही सहज होत नाहीये.
माग ही मोक्षाच्या मार्गावर निघालेली असतात. आयुष्य कमी पडलं म्हणून पुन्हा त्या मार्गावर पहिलेपासून निघतात. म्हणून जन्मल्यापासूनच गुण असतात, परमार्थाची आवड असते. आताचे लेकर टीव्ही बंद करायची म्हणजे बापाच्या हात लटलट कापते, रिमोट कडे जातात. कारण ते युतीचं सरकार असतं. मम्मी लेकर पप्पाच काय चालत. परंतु ऐका, लांबा उगवे आघरी विभवश्रीचा, अशा प्रकारे जन्मताच ते परमार्थामध्ये रमतात. जया ते नीती पंथे चालीजे, सत्य धूत बोलीजे. देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी, ज्या घरी नीती पंथानं चाललं जातं, नीतीच्या मार्गात आचरण होतं, सत्य बोलण्याचे संस्कार आहेत आणि प्रत्येक काम करत असताना शास्त्रदृष्टीनं केलं जातं, हे शास्त्रात बसतं का? हे योग्य आहे का? वेद तो जागेश्वरो, जया व्यवसाय निजाचा, सारासार विचारो मंत्री जया. लक्षात, वेद तो जागेश्वर. जे सात्विकांच्या घरी जागा ईश्वर म्हणजे वेद आहे. वेद म्हणजे काय? संविधान जागा आपण कधी म्हणून, ज्यावेळेस सरकार जनतेच्या हितासाठी काम करते त्यावेळेस आपण कोणाचं राज्य आहे म्हणतो, कोणी नेत्याचं घेत नाही, संविधानाचं राज्य आहे म्हणतो. तसं आपली संस्कृतीचा संविधान म्हणजे वेद आहे. जो चालता बोलता ईश्वर म्हणून वेदानं सांगितलेल्या गोष्टी जीवनात आचरण करतो, त्याच्या घरी वेद ईश्वर आहे. आणि वेदाला ईश्वर मानून जया व्यवसाय निजाच्या, आणि सारासार विचार करणं म्हणजेच विवेक. विवेक ज्याच्या कार्य करण्यातला मंत्री आहे. मंत्र्याचा ऐकून सल्ला घेतला जातो माऊली म्हणतायत, सारासार विचार हाच ज्याचा मंत्री आहे. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वर. काय ओव्या आहेत रामायण. कुलकर्णी महाराज, तुमचा आवाज येतोय मला. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. चिंता चिंता, माणसं कशा कशाची चिंता करतात. याचं कसं होईल, त्याचं कसं होईल, त्याचं कसं होईल. काही लोक तर महाराज जगाचं कसं होईल याची चिंता करतात. आपल्याचाच पता नसतो, पण जगाची चिंता करावी, पण त्या पद्धतीची पात्रता मिळवा. लक्षात घ्या, भगवान ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ज्याची चिंता ईश्वराची पतिव्रता, त्याला ईश्वरा वाचून कशाची चिंताच पडत. जसं पतिव्रतेला नवऱ्याशिवाय काही दिसतच नाही, तसं ज्याच्या डोक्यातल्या चिंतनाला आणि चिंतेला ईश्वराशिवाय काही दिसतच. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. जया ते ग्रहदेवता अधिरुद्धी, ज्याच्या घरची ग्रहदेवता आदिरुद्धी, नंतर जन्मलेल्या वृद्धाची त्या नाही. आदिरुद्धी म्हणजे भगवान. त्या भगवंतालाच ज्या ठिकाणी ग्रहदेवता मानलं जातं, अशा घरी त्याचा जन्म होतो. आईशी निज पुण्याची जोडी, वाढीनली स्वर्ग सुखाची कुळवाडी. अशा निज पुण्याची जोड आहे आणि स्वर्ग सुखाची कुळवाडी आहे. ती जन्मे तो सुरवाडी योग चित्तो, त्या ठिकाणी तो जन्मतो. एवढा विमा आहे बरं का इकडं. अचानक अपघात झाला म्हणजे सगळं वाऱ्यावर नाहीये. तो अशा सुरक्षित ठिकाणी जन्माला येतो, ज्या ठिकाणी त्याच्या योग मार्गाला, मोक्ष मार्गाला अयोग्यतेचा वारा सुद्धा लागणार नाही, अशा सुंदर. त्यामुळे तर महाराज
आणि त्या संस्काराला आदर्श मानणाऱ्या घरामध्ये जन्म होणं हे भाग्य आहे. आज अत्यंत सुंदर वाचन करतायत बरं का लेकर प्रद्युम्न आणि नंदी, एकदम छान. कारण कसं असतं, कुळाचा विशेष काय नाही. योगीराज बदने सरांचे वडील रामायणाचे नित्य श्रोते होते, नित्य. दररोज श्रवण करायचं त्यांनी, कधी खंड पडायचा. आणि आम्ही एवढू लहान लेकरं होतो, पण उत्साह वाढवायचा. एवढीशे लहान असताना महाराज म्हणायचं आणि पाठीवर हात थाप टाकायचे. या गोष्टीमुळे परमार्थाची काय होत असते, अंतःकरणावरती परमार्थ ठसावला. ठीक आहे. त्यानंतर अथवा योगिनामे कुले भवती धीमतां यतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदि दृश्यं तत्र तं बुद्धि संयोगं लभते पौर्वदेहिकं यतते च तयो भूयः संसिद्धो गुरुनंदन. अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मणय श्रोत्री अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य श्रोत्री महासुख क्षेत्री अधिवंत महासुखक्षेत्री अधिवंत जे सिद्धांतांचा सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे सिद्धांतांच्या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कुंजते कोकिळ आणि संतोषाचा जे कोकिलवनी संतोषाच्या एका ग्रामाच्या मुळी बैसले आहाती नित्य फळी जे ग्रामाच्या बैसले आहाती नित्यफळी त्या योगियांचा कुळी जन्म पावे तया योगियांच्या जन्म पावे उमटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पांढ फुटे मोठकी देहाकृती उमटे आणि ज्ञानाची या पुढे प्रकटे प्रकाशू जैसा सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा तैशी दशेची वाट न पाहता वयसेची गावान येता बाळपणीच सर्वज्ञता वरी रुयाते सिद्धी पुण्याची लाभे मनाची सरस्वते दुबे शास्त्रे स्वयंबे निगती मुखे जे जन्म जयागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होई जे मग मृत्यू लोकांते वाणिजे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्य होत्री
ज्ञान अग्नीचा होत, ज्ञानाचा अग्नी आणि त्याचा होत, त्याचा होम करणं. कुठं करणं? परब्रह्मण्य क्षेत्री, परब्रह्माला जाणण्याचं ठिकाण, महासुख क्षेत्री आदिवंत त्या क्षेत्रामध्ये परब्रह्मरूपी गावचे वतनदार आहे आणि त्या ठिकाणी ज्ञान अग्नीचा यज्ञ, जे सिद्धांताची सिंहासन, पक्ष साध्य सिद्धता असते का रे क्लासमध्ये? साध्य आणि सिद्धता, त्यामध्ये सिद्धता जी आहे त्याला सिद्धांत म्हणतात आणि पक्ष असतो तो म्हणजे अशा 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 पद्धतीमध्ये काय करायचंय तर करायचंय, सिद्धता म्हणतो. जो सिद्धतेच्या सिंहासनावर बसून कार्य करतोय त्याचा थेरम कंप्लीट होईल की नाही? प्रमेय. राज्य करीती त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवणी संतोषाच्या, जे अशा संतोषाच्या कोकिलवनामध्ये कुंजन करतायत, आनंदाच्या कोकिलवनामध्ये, म्हणजे आनंदाचं ज्ञानाचा अग्नी परब्रह्माच्या क्षेत्रात असतो त्या ठिकाणी, आणि जो सिद्धांताच्या सिंहासनावर बसून करतो. आणि हे सिद्धांत कोणत्या मंत्रानं पूर्ण करतोय तर आधीच सांगितलं महाराज, वेद ईश्वर ज्या ठिकाणी जागा आहे. आणि चिंता कशाची आहे? जयाची चिंता झाली ईश्वराची पती. अशा जे विवेक रूपाचे मुळी, विवेक रूपाच्या वृक्षाचं जे मूळ आहे, बैसले आहाती. झाड वृक्षाचं आहे, विवेकाचं आहे आणि ज्याला नित्य फळ आहे. तया योगियांची कुळी जन्म पावे, त्या योग्याच्या कुळात जन्म पावतो. महाराज मुख्यमंत्र्याच्या घरी जर जन्माला आलं तर डायरेक्ट खासदारकीचं तिकीट भेटू शकतं. बरं, पात्रता सगळ्यांचीच आहे, पण आपल्या गोरगरिबाला ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून सुरुवात करावी. हा फरक आहे. तसं जो योगभ्रष्ट मागच्या आयुष्यामध्ये ज्याला कमी पडलाय जीवन, तो अशा योग्याच्या घरी जन्म पावतो ज्या ठिकाणी त्याला अभ्यास करण्यासाठी सर्व योग्य आहे, सर्व हजर आहे. तया योगियाच्या कुळी जन्म पावतो, त्याच्या कुळामध्ये त्याचा जन्म होतो. मोटकी देहाकृती उमटे आणि निज ज्ञानाची पहाट होते. देहाकृती उमटली जाते आणि लगेच त्याच्या देहामध्ये ज्ञानाची पहाट फुटते. सूर्यापुढे प्रगटे प्रकाशो जैसा. सूर्य आधी येते का प्रकाश आधी? आधी सूर्य दिसतो का आधी प्रकाश दिसतो? प्रकाश. आधी प्रकाश. तशा प्रकारे तो योगभ्रष्ट आधीच्या जन्मामध्ये पुण्य केलेला, आधीच्या जन्मामध्ये ज्ञान मिळवलेला, तो जन्मण्याच्या अगोदरच जणू काही त्याचा प्रकाश प्रगटतोय असा तो जन्म. तैसी तसेची वाट न पाहता, वयसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी. बाळपणातून सर्वज्ञता, सगळंच कळतं. अभ्यास काही जण भागवत वाचलं नाही त्याच्या आधी सांगतात की मागचा कुठला असतो, मागचा असतो. काही कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता ते सर्वज्ञ असतात, कारण त्यांच्या मुखातून शास्त्र स्वतः निघतात, कारण त्या जीवाला त्याची सवय तडलेली असते. की सिद्ध प्रज्ञेचे निलाभे, मनची सारस्वते दुभे. त्याच्या सिद्ध असणाऱ्या प्रज्ञाच्या, बुद्धीच्या लाभानं त्याचं मन
सारस्वतीचं दुखतं. सरस्वती म्हणजे विद्येची देवता आहे. त्या विद्येच्या मनोरूपी गाईला दूध पानात होतो महाराज. आणि तो भगवंताच्या भक्तीच वर्णन करा. मग सकळ शास्त्रे स्वयंभे निगती मुखे, सगळे शास्त्र त्याच्या मुखातून निघायला लागतात. म्हणून आपण बालयोगी म्हणतो किंवा बालपणीच काही जणांचं तेज असतं. त्याची कारण ही आहेत. ऐसे जन्म जया लागे देव सका, अशी जन्म मिळण्यासाठी देव सुद्धा इच्छित आहेत. स्वर्गीचे अमर इच्छित आहेत. जया लागी देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करीते सदा. स्वर्ग सोडून जप करतात देव लोक. इंद्र सुद्धा येऊन इंद्रायणीच्या ठिकाणी जप केला की नाही का? तशा प्रकारे जप करण्याचा प्रयत्न का करतात? तप करण्याचा प्रयत्न स्वर्गातील लोक स्वर्ग सोडून करतात, कारण ह्याच योगाच्या पद्धतीची अपेक्षा करतात. अमरी भाट होईजे, मग मृत्यू लोकात देवानिजे. म्हणून स्वर्ग लोकातले देव भाट होऊन मृत्यू लोकाचं वर्णन करतात. ऐशे जन्म पार्थागा तेजो पावे, अशा प्रकारचा जन्म प्राप्त करतो असं म्हणताय. नंतर आपण समोर म्हणतील माग, म्हणजे त्याच्या समोर पसायदान म्हणायचे. होईल तेवढा प्रयत्न करू. आपण सुंदर विश्लेषण परत ऐकावं. आत्मा विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, दोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे फळांची व्यंकटी सांडो, करमीरती गायो, त्या परस्परी पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे निरदाहो, विश्वस्वधर्म सूर्य पाहू. जो जीवांची लते लाहो, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठेची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो एका. चला कल्पते आरव, केतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन